हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर आज आहे ना प्रेम आणि म्हणजे प्रेम आणि मीच आहे. बसलं आहे. प्रेमला आता नाही दाखवत कारण तो लई झोप येते आणि ना त्याचं म्हणजे आज पूर्ण बॉडी त्याची पेन करून राहिली, खूप दुखून राहिली त्याची बॉडी. त्याच्यामुळे मी काय प्रेमला दाखवू नाही शकत आता. आणि झोप येत पण आहे, त्याची झोप खराब होऊन जाणार. त्याच्यामुळे मी काय प्रेमला दाखवत नाही आहे. आज ना मी ना सकाळी म्हणजे जसं मी मार्केटला गेली होती ना, एक मिनटं हां, मी मार्केटला गेली होती ना, तर मग मी ना आज आहे ना एक वस्तू आणलेली आहे. म्हणजे खायचीच आहे ती वस्तू, असं नाही आहे. पण मी ना फर्स्ट टायमाला बघितली ती वस्तू, की ती वस्तू अशी म्हणजे याच्यामध्ये सलादमध्ये आणि ते विकायला असते ती. म्हणजे आम्ही विकतो ती वस्तू. आणि ना चांगले चांगले म्हणजे लोक जे असतात ना, जे जिमला जातात, योगाला जातात, जे म्हणजे प्रॉपर एकदम रूल्स फॉलो करतात, तर त्या लोक आहे ना, ते लोक ती खातात असं मला वाटतं. डाईटमध्ये ती वस्तू ती लोक खातात. मी तुम्हाला दाखवते ती काय वस्तू आहे. वस्तू आहे तर हे ना मूग आहेत. हे त्यांनी काय सांगितलेलं आहे, मूग आहे असं. आणि हे ना हे असं म्हणजे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे चांगल्या पाण्यामध्ये आहे आणि सॅलड आहे आणि काय बोलतात त्याला, वॉटर हेल्थसाठी खूप चांगलं आहे असं. हां, पण हे विकायला असतं. पण तसं तर आपण हे बघा, मूग सारखाच वास आहे याचा पण, असं म्हणजे सुगंध मूग सारखाच आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही याचे मोड बघणार ना. नवरात्रीला हे लावू शकतो आपण. नाही, नवरात्रीला कसं लागणार? म्हणजे हे लावतात पण ते नवरात्रीला 9 धान्य 7 धान्य असतं, ते मिक्स असतं ना. आणि याचे मोड बघा, हे बघा मूग केवढा आहे बघा. हा मूग केवढा आहे आणि मोड बघा केवढे आहेत त्याचे, मोठे, एवढे मोठे मोठे मोड. हे बघा. तर याच्याबरोबर ना एक असं म्हणजे सॅलडसारखं एक असं लिक्विड किंवा काळं मीठ किंवा आपण ना लिंबू टाकून काळं मीठ टाकून खाऊ शकतो. आणि मी सकाळी खाल्लं होतं, तर म्हणजे सकाळी मी खाल्लेलं तर इतकं चांगलं नाही लागलं, पण इतकं वाईट पण नाही लागलं की खाल्ले जाणार नाही. पण मी आहे ना सकाळी सॉरी दुपारी ना मी खिचडी बनवलेली, मुगाची डाळ, जास्तवाली मुगाची डाळ टाकून बनवलेली. मग मी ना आता गरम गरम होती, मग मी तीच खाऊन घेतली. मग मी काय फक्त एवढंसंच खाल्लं, पण मी आता नाही खाऊन दाखवणार. कारण ना आता मी चहा पिलेली आहे, तर म्हणून मी आता नाही खाऊन दाखवणार. चहा पिलेली त्याच्यामुळे. पण हे बघा याचे मोड, हे बघा एवढा मोठा मोड आहे याचा. आणि हे फुल पॅकेट भरलं होतं. हां, आणि याच्यामध्ये म्हणजे जसं डाईटला ना लिंबू मीठ असं टाकून खातात. नाही तर कोणी याच्याबरोबरच ते लिक्विड येतं, पण ते लिक्विड काय आता दिसून नाही राहिलं, कारण ते विकायला आणलं होतं, तर त्याच्यामुळे ते लिक्विड काय दिसून नाही राहिलं. पण तर ते लिक्विड याच्यामध्ये नाही आलं, तर मी तर नॉर्मल लिंबू आणि मीठ टाकूनच थोडंफार खाल्लं होतं. आणि काय बोलतात त्याला, हां, लिंबू मीठ टाकून खाल्लं होतं. पण तसं म्हणजे एक माझा विचार असा आहे ना, जरी आम्ही विकतो तरी पण माझा असा विचार आहे, हे बघा किती मोठा मोड आहे. असा माझा विचार आहे ना की ना, असं पण आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅमच मूग असतील, याच्यात जास्त नसतील. कारण ते मूगपेक्षा जास्त मोड दिसून राहिले. मूग तर काय दिसूनच नाही राहिले एवढे. नूडल्स सारखे दिसते मला. हां, ते पूर्ण न्यूडल्स शेवाळ्यासारखं दिसतंय, न्यूडल्ससारखं दिसतंय. तर ना किती जास्तीत जास्त ना 50 ग्रॅम 100 ग्रॅम मूग असतील. म्हणजे बघा बनवणारा पण किती डोकं लावतो, किती दिमाग लावून केलेलं आहे त्याने. पण आणि हेच माहिती आहे तुम्हाला, 120 रुपयाला हे हे जे पॅकेट आहे ना, हे असं
हे 60 रुपयाला भेटतं, 60 ते 50 रुपयामध्ये भेटतं. आणि एक असं जर म्हणजे हे नाही पाहिजे आपल्याला समजा, आणि असं हे फक्त मोकळं पाहिजे, तर 120 रुपये किलोनी विकतात. म्हणजे असं आम्ही ते विकत आणतो. त्याच्यानंतर आम्ही तर विकायचं वेगळ्या भावाने. पण आणि तरी लोक घेतात हां, असं नाही की नाही घेत. हां, जे आपल्यासारखे असतात गरीबवाले, तर ते विचार करतात की ना आपण याला आहे ना घरातच आपण 50-100 ग्रॅम मूग भिजण टाकून खाऊन घेऊ असा विचार करतात. पण जे याचं जे एवढं महाग वस्तू आहे बघले ती पौष्टिक नाही आहे, पण एवढी महाग विकले जाते, तर साहजिकच आहे की त्याचं काहीतरी फायदे असतीलच, त्याच्याशिवाय तर लोक घेत नाही एवढं. आणि ना मी म्हणजे जसं विकायला आणले ना सगळे विकून गेले. मग मी एकच मग म्हटलं बघू आता एक याचा काय फायदा आहे, घरी जाऊन घेऊन जाऊया. आणि मग त्याच्यासाठी आणलं तर मग खाल्लं थोडंफार, पण काय एवढं चांगलं नाही लागलं, पण एवढं वाईट पण नाही लागलं. मग मी म्हटलं प्रेमला, मी बोलली मी ना बबलीसाठी ठेवलं, पण बबली पण मार्केटात गेलेली आहे. आणि प्रेमला सांगितलं तर प्रेम तर तुम्हाला माहिती आहे, मग आमच्याकडे एवढे डाईटचे हे आहेत, पण तरी आम्ही डाईट करत नाही. माहिती आहे माझ्याकडे खूप, मला सगळं माहिती आहे डाईटचं काय काय भेटतं, म्हणजे कसं भेटतं, कसं बनवायचं, कसं नाही बनवायचं. पण माझे आपण जीभ आपली माहिती आहे ना कशी असते. मग त्याच्यामुळे मी मी पिझ्झा खाते, बर्गर खाते, सँडविच, पाणीपुरी, चॉकलेट. आणि आमचे तर प्रत्येक महिन्याला सगळ्यांचे बड्डे येत राहतात, तर केक खाते. असं सगळं चांगला माल खाते मी. आणि हे डाईटवालं एवढं चांगलं आहे, एवढं आपल्याला घरी बसल्या भेटतं, पण तरी मी नाही खात, अशी बात आहे. पण मी नाही खात तर तुम्ही खा, स्वस्त राहा, निरोगी राहा, मस्त राहा. चालेल.